ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अहिल्या किल्लेदार यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत आणि त्या पर्यायानं निवडूनही येणार आहेत. वा वा वा, लय भारी बातमी आहे. मोठा धीर आहे मी तुमचा. वहिनीचा प्रचार निस्वार्थी बुद्धीनं करणार. भाऊजी, तुम्हाला मी जेवढी मूर्ख वाटते ना तेवढी मी नाही. असं मोबदल्यात काय घेणार ते सांगा. तुम्ही आग्रहाने देणार असाल तर मग एक शीट द्या विधान परिषदेची. मागच्या दरवाजाने खेचून घ्या. किती नीच आहात तुम्ही भाऊजी. ते तर बालपणापासूनच आहे. बरं ठीक आहे, तुमचं काम झालं म्हणून समजा. पण हो, प्रचाराच्या कामात तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये. याची काळजी करू नका. असा दणक्यात प्रचार करतो की नाही बघा. आदरणीय वहिनी मोठी मोठी होर्डिंग लावतो. डायरी घेतलेल्या वहिनी चालल्यात कुठेतरी. करेक्ट. लहरी गाढवाचे पायदरी. मला असं म्हणायचं होतं की किल्ल्या द्या मला, मी करते नोकरांचे पगार. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. तू माझ्याकडे किल्ल्या मागतेस. अहो नाही, तसं नाही. म्हणलं आता मी पण किल्लेदारांची सूनच आहे, तर मी केली बारीक सारीक काम, आता काय फरक पडतो. उगाच फालतू बडबड करू नकोस. जानकीचा काटा काढण्यासाठी मी तुला जवळ केलं. किल्लेदारांची सून म्हणून नाही. स्वतःची पायरी ओळखायची आणि तसंच वागायचं. पहिल्या ते याव, पण मी गप्पा वास. चल बाजूला. जानकी, तू कधी असा विचार करत बसलीस का की आता आपण प्रेग्नंट आहोत वगैरे? म्हणजे असं का विचारतेस? काही नाही ग, सहजच. मी तर सारखा असा विचार करते आणि मला खूप मजा येते ग. म्हणजे बघा, माझा भाऊ किंवा बहीण आणि माझा मुलगा किंवा मुलगी एकाच वयाचे असणार आहेत. अमृता, तुला कसं तरी नाही ना वाटत? म्हणजे तो काय म्हणत असतील? छे ग, सांगितलं ना, उलट मला मज्जा येते. आणि तसंही कारण आता कमी महत्व द्यायचं हे शिकले मी. नाहीतर लोक काय म्हणतील या भीतीने आपलं निम्म आयुष्य आपण वाया घालवतो. आणि जो काही प्रताप करून ठेवला आहे तुला कळलं असेलच. निवडणुकीच्या संदर्भात ना, ते माझ्याच सांगण्यावरनं केलंय तिने. काय तू सांगितलंस तिला उमेदवारीचा अर्ज भरायला? हो, अरे पण का? कारण मी तिला आश्वासन मी तिला निवडून आणीन म्हणून. तू एक काय बोलतोयस दादा? खरं तेच बोलतो मान. मी तिला आश्वासन दिलंय मी निवडून आणीन. आणि तुला तर माहिती आहे मी माझ्या आश्वासनाच्या बाबतीत किती काटेकोर आहे ते. तू खरंच तिला निवडून आणणार आहेस? माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करणार. हा, आता कधी कधी तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी यश मिळतच असं नाही. त्यामुळे असंच काही झालं तर नाही सांगता येत. काय वागणीस? बरोबर बोलतोय ना मी? आनंद पण कुठे करायचं हे विचारायला आले. ते म्हणजे काय आत्या? तुझ्या माहेरीच ना? पहिलं बाळण माहेरीच करतात ना? आपण असं केलं तर जानकीला माहेरी पाठवण्यापेक्षा तिचं माहेरच आपण इकडे आणूया. म्हणजे तुझ्या आई वडिलांना आता फोन करते आणि विचारते बाळणपण होईपर्यंत तुम्हीच दोघं जण का नाही इकडे येत राहायला? कशी काय वाटते कल्पना? लय भारी.